आई आता गणपती पण जवळ आले. होय. आणि 5 दिवसात वेगवेगळे प्रकार बनवूया आपण नैवेद्याला वगैरे. होय बनवूया. आता बघा पहिल्या दिवशी उकडीचे मोदक असतात. हो बाप्पा आपला भरपूर मोदक खातो. होय. हा? पोटभर. आणि दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असते. हो. तर त्या दिवशी आपण कसं ऋषीचा प्रसाद बनवतो. हो. म्हणजे ते भाज्या वगैरे ना हा. ते बनवतो. हा. आणि मग तिसऱ्या दिवशी चंपाकली बनवायची, हा, गुलाबजाम चालेल. बनवायचे. हो हा? चालेल. आणि आवडतात पण ना आई, हा, मग? त्यांना प्रसाद वगैरे. आपल्या हो. चंपाकले आवडतात, तळणीचे मोदक पण आवडतात आई. गुलाबजाम करायचे, हा. शेवयाची खीर, हा, चालेल. तांदळाची खीर, हो. भरपूर प्रकार आहेत. दरवर्षीप्रमाणे आपण असे वेगवेगळे प्रकार बनवायचे. काय हवे चालेल, मस्त मस्त प्रकार बनवूया. होय. गणपतीला आपल्या हाताने जेवढे बनवशील ना हो. गणपती पण खुश. काय हवे होय, आपल्यावर प्रसन्न होतो. होय, मग आनंदच वेगळा असतो तो. होय, आपल्या होय. हातीने जो आपण प्रसाद बनवतो की नाही. हो. आई करूया मग प्रकार वेगवेगळे 5 दिवस. होय करूया. हा. दुपारच्या आरतीला वेगळं, संध्याकाळच्या आरतीला वेगळं. आणि आरतीवाले पण खुश आई होय, मग. खाऊन. होय. नारळी पौर्णिमा पण जवळ येते आहे. होय, मग स्पेशल काय बनवूया? सकाळीच खोबरं किसून ठेवलंय. काय खोबरं किसले हाय. ओल्या नारळाच्या करंज्या करूया. हा चालेल. मग घरात पण सगळ्यांना आवडतात. आवडतात. ताईला पण आवडतात, ह्यांना पण आवडतात. होय. करूया मग. हा चालेल. झाले ना साफ करून. हा चालेल. चल मग. हा. आणि कसं माहितीये आता रक्षाबंधन पण जवळ येतंय हो. बघ. रक्षाबंधनला तू काय कर, ओल्या नारळाच्या करंज्या हो. घेऊन जा. नेहमी काय पेढे बिडे खाऊन मग कंटाळतात ते भाऊ मग पण. आणि कसं ओल्या नारळाच्या करंज्या. हा. आणि सांगते बाबे सगळ्यांना सांगते, कधी आता होय. तुम्ही माहेरी जाल राखी बांधायला तर तुम्ही अशा ओल्या नारळाच्या करंज्या असे करून घेऊन जायचं बघा आपल्या हाती. म्हणजे मग भाऊ कसं पण भाव पण खुश. खुश. होय. खातात पण हो. नाही. आता बिस्किटचे पुढे वगैरे कोण हो, एवढे हो. खात नाही. आणि हे घरगुती साहित्य ताई. होय मग. आई काय आज काय करतेस? आज करते ओल्या नारळाच्या करंज्या. लाकडं काढतो. हा, काढून ठेव जरा बारीक बारीक. आज आम्ही करणार आहे खुसखुशीत ओल्या नारळाच्या करंज्या. सगळ्यात पहिल्यांदा आई पीठ मळून घेते. होय, मग मी सारण करेपर्यंत पीठ मुरेल चांगलं हो. मग. 1 डबा गव्हाचं पीठ घेतलंय. चवीनुसार मीठ टाकूया. करंजीचं खुसखुशीतपणा वाढवण्यासाठी ना आपल्याला रवा आणि तेलाचं मोहन टाकायचंय. हा, म्हणजे करंजी छान खुसखुशीत होते. होय. म्हणजे ती करंजी कशी दिसते म्हणजे त्याच्यावर ते फोड येतात ना होय. करंजीवर. हो. म्हणजे ते तेलाचं मोहन टाकल्यावर. हो. तेल गरम करून घेते. तेलाचं मोहन ओतायचं आणि असं पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं. सगळं मोहन ना तेलाचं पिठाला चांगलं असं लावून घ्यायचं. आता थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घेते. आपण चपातीचं पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा जरा घट्ट मळायचं. हा. म्हणजे लाटी पण चांगली नाही येते. हो. हे रवा आणि मोहन टाकलं ना की करंजी कशी खुसखुशीत होते मस्त. काय होते होय, खायला चांगली वाटते. नाही तर कशी अशी तुटत नाही. चिवट होते. चिवट होते. बघा असं घट्टसर पीठ मळून घेतलं चांगलं. थोडं तेल घेऊन मळून घेऊया चांगलं पीठ जरा. पीठ बघा चांगलं असं मळून घेतलंय. सारण होईपर्यंत पीठ मुरत ठेवूया झाकण ठेवून. करंजीचं सारण बनवून घेते. हे बघा त्याच्यासाठी ना हे ओलं खोबरं घेतलंय मी खोवलेलं. आणि ओलं खोबरं घेताना आपण कसं डब्बा असा दाबून घ्यायचा म्हणजे अंदाज येतो, गुळाचं माप समजतं आपल्याला. हे बघा असं दाबून घेतलात ना की पाऊण डबा आपल्याला गुळ घ्यायचा आहे. म्हणजे अंदाज चांगला मिळतो. काय हवे हो, एकदम परफेक्ट गोडीला ह्या करंज्या तयार होतात. हा. 1 डबा ओलं खोबरं आणि पाऊण डबा गुळ. हे बघा गोड आपल्याला किती पाहिजे ना तसं तुम्ही गुळ घ्या. आपल्याला किती गोड पाहिजे ना तसं घ्यायचं. काय हवे हा, पण ह्या प्रमाणात ना एकदम परफेक्ट चवीच्या करंज्या तयार होतात. होय. आणि थोडं आपल्याला तूप टाकायचं आहे. हे बघा आणि वेलची पावडर आणि गूळ आपल्याला हे चांगलं असं वितळून घ्यायचं. बघा सारणच पाहिजे रसरशीत. हा, मोदकात पण आणि ह्या ओल्या नारळाच्या करंजीत पण.
सारण रसरशीत असलं ना की खायला पण चव चांगलीच लागते काय अभय. हा, एक खाल्ली तरी अगदी मन प्रसन्न होय. होतं. गुळ आपल्याला ना असं चांगलंच घ्यायचं आहे, असं पांढरं गुळ आणायचं नाही हा, असे चॉकलेटी रंगावर असं गुळ आपल्याला आणायचं. आणि सारणाचा रंग खूप सुंदर येतो. होय. मग हे सारण बनवताना ना गुळ आपल्याला असं चांगलं किसून घ्यायचं आहे, चुरीवर तरी नाहीतर वेलीवर तरी. असे गोळे ठेवायचे नाही, किसून घेतलात ना की सारण पटकन तयार होतं. मग गोळे ठेवलेत की कसं माहिती आहे, वितळायला वेळ लागतो आणि मग ते गोळा होतो सारणाचा असा चिकट होतं असं. हा, चिकट होतं सारण. बघा असं मस्त रसरशीत झालंय काय हवे. होय, मस्त झालंय. सुगंध पण भारी येतोय. असं व्हायला पाहिजे हा सारण. हे बघा, सारण आपल्याला असं थंड करून घ्यायचं. सारण होईपर्यंत ना पीठ चांगलं मुरलं आहे बघा. असं म्हणून जरा घट्टसर मळून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे करायचे आहेत. पटापट गोळे करते, तू लाटून घे. हा. पीठ चांगलं मळलं ना की लाटी पण कशी फुटत नाही मग. हो, कडा चांगले येतात. होय. आणि करंजी पण कशी फुलते चांगली हो. मग मस्त. सगळ्या बाजून अशी समान लाटी तयार करून घ्यायची आहे. करंजीत सारण भरूया बघा. सारण आपल्याला थंड करूनच घ्यायचं आहे. आणि हे कडा आपल्याला असे चांगले दाबून घ्यायचे. असे दाबून घ्यायचे म्हणजे तेलात सुटत नाही मग. आणि अशी कट करायची. गोल आकारात व्यवस्थित कापलात ना की दिसतात पण चांगले मग काय हवे. हा, आकार छान येतो. आकार छान येतो. हे बघा, अशी करंजी भरून घ्यायची. थोड्या करंज्या करून झाले तर तळून घेते. तेल पण तापलंय बघा. असं बघायचं, पिठाचा असा तुकडा टाकून. जास्त पण तेल तापवायचं नाही, नाही तर करंज्या पण कसं करपतात. कशा झाल्या आहेत बघा, भारी काय हवे. होय, मस्त झाल्यात. अशा फोडी फोडी येतात हा मस्त. मग मोहन टाकल्यावर फुलल्यात बघ किती मस्त आई. होय. मग सेजू हे बघ, मस्त साईज झाले. होय. खुसखुशीत काय हवे. होय, मस्त झाल्यात. खुसखुशीत करंजा. कसे झाले आहेत बघ सेजू. हो, मस्तच. उगले बघ कशा हो. टाकून. कुठलाही पदार्थ चांगला काही झाला ना, दिसायला पण आणि खायला पण काय काय आनंदच होतो. होय. कशी झाली आहे बघा रसरशीत करंजी काय हवे. होय, मस्त झाली. सारण बघून समाधान. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.
आणि अशाच्या अशा कर्जा नक्की करून बघा.